सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण यांना रायगड जिल्ह्याचा इतिहास माहित आहे का? रायगड जिल्ह्याचा राजकारणाची त्यांना अभ्यास आहे का? की या रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरला शिवसेना पक्ष आहे आणि गेल्या कित्येक वर्ष इथे शिवसेना घट्ट रुजलेली आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा इथे ह्या जिल्ह्यामध्ये युतीमध्ये जे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत आणि आता जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या महायुतीमध्ये सामील झाला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे आज या जिल्ह्याचं वातावरण खराब होतोय आणि महाराष्ट्राचं पण वातावरण खराब होतोय। कारण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या युतीमध्ये सत्तेत घेतल्यामुळे सर्वत्रच नाराजी आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न या रायगडमध्ये तरी केला जातोय, परंतु असं होऊन देणार नाही। आमचे वरिष्ठ नेते ह्या तालुक्याचे आमदार महेंद्र शेठ दलवी, महेंद्र थोरवे आणि भरत शेठ यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे येणाऱ्या निवडणुकीला उतरणार आहेत। 100% भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळायलाच पाहिजे। कारण प्रोटोकॉल प्रमाणे बघितलात तर भरत शेठ हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत आणि महायुतीच्या सरकारमध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये 3 शिवसेनेचे आमदार आहेत, 3 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि असं असताना 6ही आमदारांनी भरत शेठना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी एकतर्फी निर्णय झालेला होता आणि शेवटच्या क्षणाला जो काही निर्णय चुकीचा निर्णय झाला त्यामुळे पूर्ण अख्ख्या जिल्ह्यामध्ये जो कार्यकर्त्यामध्ये उद्रेक निर्माण झाला आणि मुळात जे आघाडीचं सरकार होतं त्या आघाडीच्या सरकारच्या वेळेला त्यावेळेला सुद्धा आदिती तटकरे पालकमंत्री होते आणि ते पालकमंत्री असताना त्यावेळेला सरकारमधून जेव्हा बाहेर पडला, जेव्हा बंड झाला, त्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून जी सुरुवात झाली बंडाची आणि तोच मुद्दा पकडून नवीन सरकार निर्माण झालं, युतीचं सरकार आलं आणि त्यावेळेला सुद्धा आता या नवीन याच्यात सुद्धा पुन्हा एकदा तोच हे करून आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिलं आहे। एकंदरीत पाहता मानगाव येथे आघाडीचं सरकार असताना मानगाव येथे आदित्य ठाकरे यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यावेळी शिवसेना एकत्र असताना त्या जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मोठी गर्जना केली होती की पालकमंत्री हटाव। त्यावेळेला सुद्धा मोठा वाद झाला होता, परंतु कार्यकर्ते घरी पोचतात न पोचतात, जिल्ह्याचा मेळावा होता, कार्यकर्ते घरी न पोचतात ह्या दरम्यान आदित्य ठाकरे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन करून ते फोटो फ्लॅश झाले। म्हणजे त्यावेळेला जो कार्यकर्त्यांचा एवढा मोठा अपमान झाला किंवा त्यावेळेला कार्यकर्त्यांचा एवढा उद्रेक झाला होता आणि तेच पुन्हा शिवसेना पक्ष जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा असताना, शिवसेनेचे 3 आमदार असताना, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार असताना या युतीच्या आणि प्रोटोकॉल प्रमाणे भरत शेठना पालकमंत्रीपद मिळायलाच पाहिजे आणि सर्व जनतेचे आणि सर्व शिवसैनिकाचा आग्रह आहे की भरत शेठच पालकमंत्री व्हायला पाहिजे। जर भरत शेठना पालकमंत्री दिला नाही तर पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जायला लागेल आणि ह्या जिल्ह्यामध्ये जे परिणाम होतील त्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असं मला तरी वाटतं।